मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्याची जे काही वाट बघत होत्या सर्व लाडक्या बहिणी त्यांचा जानेवारी हप्ता आता आलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप मोठी खुशखबर आलेली आहे। 19वा हप्ता जानेवारीचा हप्ता आता त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झाल्याचा मेसेज आलेला आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये जो काही मेसेज आलेला आहे यामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, सावधान व्हा, सावध व्हा आणि असल्या मेसेजपासून सावधान राहा। कारण की माहीत आहे का, हे जे काही मेसेज येत आहेत हे फ्रॉड असल्याचं जाणवत आहे। कारण की तुम्हाला मी डिटेलमध्ये या मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे संपूर्ण सांगणार आहे। तर बघा, हा मेसेज आलेला आहे जानेवारीचा हप्ता। अजूनही जानेवारीच्या हप्त्याबाबतची कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे, कारण की शासन निर्णय आलेला नाही आहे किंवा आदित्य तटकरे यांचं काही ट्विट किंवा मेसेजसुद्धा आलेला नाही आहे। परंतु हे मेसेज खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर जात आहेत आणि त्यांना इथं सांगण्यात येत आहे की जानेवारीचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहेत आणि हा हप्ता हवा असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे। या मेसेजमध्येच एक लिंक दिलेली आहे। तुम्ही जर हा मेसेज बघत असाल तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल खाली एक लिंक देण्यात आलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। परंतु त्या लिंकवर क्लिक करायचं नाही आहे, कारण की हे जे मेसेज आहेत हे फ्रॉड आहेत। तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेसंबंधीचा जो काही मेसेज येतो आणि पैसे क्रेडिट झाल्याबद्दलचा जो काही मेसेज येतो तो बँक खात्याचा असतो आणि त्यामध्ये असल्या कुठल्याही प्रकारची लिंक दिलेली नसते। हे एकदा तुम्ही ऐकून घ्या, ध्यानात ठेवा। मेसेजमध्ये कुठल्याही प्रकारची लिंक नसते, परंतु या मेसेजमध्ये हा लिंक आहे, म्हणजेच की हा मेसेज फ्रॉड आहे असं समजून जावं आणि त्या लिंकवर क्लिक करायचं नाही। कारण की तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केलं तर मग मात्र तुम्हाला तुमची फसवणूक होऊ शकते, तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे गमावायला लावू शकतात। कारण की हे जे फ्रॉड नंबर्स असतात किंवा फ्रॉड मेसेज येत असतात त्यामध्ये जर आपण लिंकवर क्लिक केलं तर आपली जी काही डिटेल्स असते ते त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि बँकेची डिटेल असो किंवा पर्सनल डिटेल असो ती सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचते। तर हे फ्रॉड्स लोक असतात, यांच्याकडे सर्व नंबर असतात रँडमली आणि ते नंबर कोणत्याही नंबरवर ते मेसेज करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर सावधान व्हा, सावध व्हा आणि असल्या लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामेसुद्धा होऊ शकते किंवा मग तुमची जी काही फोनमधील पर्सनल डिटेल्स असतील ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि त्यांच्याद्वारे सुद्धा ते तुमच्यासोबत फ्रॉड करू शकतात। तर ध्यानात ठेवा, सावधान व्हा, असल्या लिंकवर क्लिक करू नका आणि जानेवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आहे किंवा आलेला नाही आहे हे लक्षात घ्या। अजूनही त्याला 4-5 दिवस किंवा सोमवारच्या नंतरच हे होणार आहे असं वाटत आहे। तर बघा, सोमवारनंतर शासन निर्णय आला किंवा मग डायरेक्टली जरी त्यांनी आपल्या बँक खात्यामध्ये टाकले तर एवढं ध्यानात ठेवा की बँकेचा जो मेसेज येतो त्यामध्ये लिंक नसते कुठल्याही प्रकारची आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करायचं नाही आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।